नमस्कार मित्रांनो, आज आपण यूट्यूबमधल्या अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्या खूप क्रिएटर्स इग्नोर करतात. यूट्यूब ॲनालिटिक्स. ॲनालिटिक्स म्हणजे काय? तुमचा चॅनल आणि व्हिडिओ कसा परफॉर्म करतोय याची पूर्ण माहिती. यूट्यूब स्टुडिओ ॲप उघडल्यानंतर ॲनालिटिक्स या ऑप्शनवर क्लिक केलं की 4 महत्त्वाचे भाग दिसतात. पहिला, ओव्हरव्ह्यू. इथे व्ह्यूज, वॉच टाईम आणि सबस्क्रायबर्स किती वाढले ते दिसतं. दुसरा, कॉन्टेंट कुठला व्हिडिओ किती चालतोय, शॉर्ट्स की लाँग व्हिडिओ हे इथे कळतं. तिसरा, ऑडियन्स तुमचे व्ह्यूअर्स कोण आहेत, कधी ॲक्टिव्ह असतात, ते कुठल्या देशातून आहेत हे इथे समजतं. चौथा, रेव्हेन्यू मॉनिटायझेशन झाल्यावर कमाईची सगळी माहिती इथे दिसते. आता महत्त्वाचे पॉईंट्स. जर तुमच्या व्हिडिओवर व्ह्यूज येत नाहीत तर CTR कमी असतो. CTR म्हणजे किती लोकांनी थंबनेल पाहून क्लिक केलं. जर व्ह्यूज येतात पण व्हिडिओ पूर्ण पाहिला जात नाही तर ऑडियन्स रिटेन्शन कमी असतो. रिटेन्शन वाढवण्यासाठी पहिले 10 सेकंद स्ट्रॉंग ठेवा, फालतू इंट्रो टाळा. ॲनालिटिक्स दर आठवड्याला बघा. जे व्हिडिओ चालतात त्याच टॉपिकवर पुढचा व्हिडिओ करा. शेवटी एव्हिडन्स. यूट्यूबवर अंदाज नाही, डेटावर काम करा. ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.